सुख हे विठ्ठल विठ्ठल माऊली युगे युगे विठेवरी शोभे कर छटावरी गरुडावरी आला माझा कानडा कलिवारी सावळा हा माझा राजा गजरा झाला हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठू माऊली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल माझी विठू माऊली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठू माऊली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल माझी विठू माऊली। नवी मुंबई नेरूळ येथे 3 एप्रिल ते 6 एप्रिल या कालावधीत मौजे नवीन कुक्षेत देवस्थान समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अखंड हरिनाम सप्ताह आणि श्री ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण सोहळा आयोजित करण्यात आलाय। मागील 33 वर्षांपासून कुक्षेत गावात ग्रामस्थांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाच्या आयोजनाची परंपरा कायम करत ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते कलश पूजन करून या सप्ताह सोहळ्यात टाळघोषात उत्साहात प्रारंभ करण्यात आला। यावेळी गणेश नाईक यांच्या हस्ते विधिवत कलश पूजन संपन्न झालं। यावेळी गणेश नाईक यांनी ग्रामस्थ मंडळाच्या या निस्वार्थ धार्मिक कार्यास शुभेच्छा दिल्यात। या प्रसंगी त्यांच्या समवेत हरिभक्त पारायण सुनील महाराज रानकर, रामभाऊ पाटील, माजी नगरसेवक सूरज पाटील, माजी नगरसेविका सुजाता पाटील, कुक्षेत गावाचे माजी सरपंच बाळाराम पाटील, माजी नगरसेवक गिरीश म्हात्रे, समाजसेवक गणेश भगत, अक्षय पाटील, अनंत गुरुजी, विशाल पाटील, कुक्षेत गावातील ग्रामस्थ, महिला, मौजे नवीन कुक्षेत देवस्थान समितीचे कार्यकारी मंडळ सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते। अतिशय धार्मिक वातावरणात आयोजित या सप्ताह सोहळ्याप्रसंगी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। भजन, कीर्तन, सामुदायिक भजन कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे। या प्रसंगी आमदार गणेश नाईक यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। नवीन कुक्षेत या गावामध्ये मी शहरातल्या भागाने मी गावच म्हणतो ते 30 वर्ष या ठिकाणी हरिनाम अखंड सप्ताह सुरू आहे। ज्ञानेश्वरीचं पारायण केलं जातं। याची सुरुवात तत्कालीन सरपंच बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली झाली। आता बाळाराम पाटलांचा वारसा सूरज पाटलांनी आधी घेतलेला आहे। नेतृत्व बाळाराम पाटील नेतृत्व सूरज पाटील त्यांच्या सगळ्या ह्या कार्याला पाठिंबा देण्याचं काम करतात। गावामध्ये 3 मंदिरांचे भूखंड मिळाले। त्यावेळेला बाळाराम पाटील सरपंच असताना एवढी भूखंड नव्हते, परंतु बाळाराम पाटलांनी त्याला सांगितलं की 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे, अशा प्रत्येक घटकाला एक भूखंड मिळाला पाहिजे आणि त्याचं अनुकरण त्याला मी पालकमंत्री असताना केलं आणि इथे स्थलांतर झालं। पहिली गोष्ट म्हणजे DY पाटीलचा जो परिसर आहे त्या ठिकाणी कुक्षेत गावाचं पहिले स्थलांतर झालं, परंतु ती जागा योग्य नव्हती म्हणून या ठिकाणी आले। आज इथं गाव सुखसंपन्न झालेलं आहे आणि अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून समाजाचं मन संतुलित ठेवण्याचं काम चालू आहे, ते अखंड राहील असा माझा विश्वास आहे। तर तिथेच या सोहळ्यात आपले महत्त्वपूर्ण योगदान देणारे माजी नगरसेवक सूरज पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितलंय की मागील 33 वर्षांपासून आयोजित होणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमामुळे गावात आणि परिसरात एक सकारात्मक वातावरणाची निर्मिती होते आणि सर्वांना त्यातून एक आत्मिक समाधान प्राप्त होतं। तसंच त्यांनी एप्रिल महिन्यात आयोजित होणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमांविषयी माहिती दिली आहे। कुक्षेत ग्रामस्थांच्या माध्यमातून मौजे नवीन देवस्थान समिती मागील 33 वर्षापासून हा सोहळा आयोजित करत आहे आणि याचा भाग होण्याचं सौभाग्य आम्हाला भेटतंय। निश्चित कुक्षेत ग्रामस्थांच्या वतीने ही परंपरा पुढे नेण्याचं काम सगळे ग्रामस्थ करत आहे, सगळ्यांच्या वतीनं होत आहे आणि आज आदरणीय गणेश साहेबांच्या शुभ असते कलश पूजन करून अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात झाली। हा महिना आमच्याकडे खूप मोठा आहे। आज अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात झाली, नंतर पाडव्याच्या दिवशी दुसऱ्या मंदिराचं आमचं सुरुवात नारळ फुटणार आहे। त्यानंतर 24, 25, 26 म्हणजे 26 तारखेला प्राणप्रतिष्ठा सोहळा या मंदिरात
त्याच्यामुळे 3 दिवस गावात उत्सव साजरा होणार आहे. जुन्या गावातल्या कलाकार समिती 16 तारखेला होणार आहे. असा संपूर्ण एप्रिल महिन्यात धार्मिक कार्यक्रम कुठल्या गावात ग्रामस्थांचे होणार आहे. त्याकरिता आमच्यासाठी हा महिना खूप महत्त्वाचा आहे. कीर्तन सोहळा, भजन, प्रवचन अशा विविध कार्यक्रमातून पारायण अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून हा सोहळा साजरा होणार. गंधलल्लाची कस्तुरी गळा गुंफुनी मंजिरी वैकुंठाचा स्वामी हरियाला हा पंढरी साबळा हा माझा राजा आला गजर झाला हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठू माऊली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल माझी विठू माऊली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठू माऊली. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.